नमस्कार मंडळी, आज आपण मिरची भजीची रेसिपी बघणार आहोत. खायला एकदम क्रिस्पी लागते. त्यासाठी 1 कप मी बेसन घेतलं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा ओवा असा हातावर चोळून घेतला आहे. त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ ॲड करून हे पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे. लागेल तेवढं पाणी व्यवस्थित हातावर घेऊन आपण हे पीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. एकदमच जास्त पाणी टाकून पीठ मळून नाही घ्यायचे. थोडं थोडं पाणी ॲड करून असं पीठ आपल्याला भजीसाठी तयार करायचं. हे पीठ आता आपण 10 ते 15 मिनटं मुरवत ठेवूयात. त्यानंतर पीठ 10 ते 15 मिनटानंतर आपण त्यामध्ये 1 चिमूटभर खायचा सोडा ॲड करून व्यवस्थित असे पीठ मिक्स करून घेऊयात. तेल देखील आपण व्यवस्थित असे गरम करून घेतले आहे व भजी सोडताना आपण तेल हाय टू मीडियम गॅसवर किंवा लो टू मीडियम गॅसवर आपण भजी अशी व्यवस्थित सोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे तेल गरम झाले आहे. तुमच्याकडे जितके मावतील तितके तुम्ही भजी सोडू शकता. या पद्धतीने आपण भजी व्यवस्थित अशी सोडून घेऊयात. व्यवस्थित अशी सोडून झाल्यानंतर अलगद हाताने भजी उलटापलट करून व्यवस्थित अशी तळून घेऊयात. अशा पद्धतीने भजी केल्यास खूप सुंदर व क्रिस्पी लागते. तुम्ही जरूर ट्राय करा व अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघू शकता आपली भजी व्यवस्थित तयार झाली आहे. एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, वरून एकदम क्रिस्पी आणि आतून अशी हलकी. धन्यवाद मंडळी.